मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता मस्त अशी उन्हाळा चालू आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपण असं काही ना काही स्पेशल बनवत असतो। जसं की आपण आता मागच्या वेळेस बनवलेले ताकाचे प्रकार आज आपण बनवतोय पाचक मसाला आणि ताक। त्याचं कसं बनवायचं ते इथे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलेलं आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। हे बघा, आता आपण इथे ना 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे धन घेतलेले आहे अख्खं, आणि इथे 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आहे, एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। छान असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, इथे ना छान असा आपला मसाला भाजून झालेला आहे। मस्त असा थोडा लालसर झालेला आहे, जास्त पण नाही भाजायचा आपल्याला। हे बघा, मस्त छान भाजून घेतलेला। आता आपण थंड करायला एका ताटलीत काढून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण इथे ना 3 आहे ना हे असे काड्या कढीपत्त्याच्या घेतोय। तुम्ही कोणताही घेऊ शकता, आपल्याला हा चांगला भाजूनच घ्यायचा आहे। जर सुकलेला असेल तर अजूनच चांगला, म्हणजे भाजायला थोडा कमी वेळ लागतो। आणि जर ओला असेल तर थोडासा सुकवून घ्यायचा फॅनच्या हवेखाली, म्हणजे पटकन भाजला जातो, गॅस पण जास्त लागत नाही। हे बघा, मस्त असा झालेला आहे भाजून। आता आपण याच्यात काढून घेऊ। हे बघा, आता इथे पुदिना घेतलेला आहे, तो पण छान असा मी फॅनच्या हवेखाली 2 दिवस वाळवून घेतलेला आहे। असं वाळवून घेतला ना मग गॅस जास्त नाही लागत आणि भाजायला पण वेळ जास्त नाही लागत। मग हा पण छान कुरकुरीत भाजून घेऊ। हे बघा, पुदिना पण छान असा कुरकुरीत भाजून झाला आहे। आता आपण थंड होऊ देऊ। बघा, आता हे ना आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि छान मस्त अशी बारीक पूड करून घ्यायची याची। आता आपण यामध्ये सुंठ पावडर घालतोय। आता यामध्ये काळं मीठ टाकते मी अर्धा चमचा, आणि हिंग टाकते थोडंसं। आता हे बारीक करून घेऊ आपण। हे बघा, आपला मसाला तयार झालेला आहे, एकदम मार्केट सारखा पाचक मसाला बनवून तयार झालेला आहे। आता यापासून आपण दही बनवतोय। दही कसं करायचं ते बघतोय। बघा, इथे मी ना अर्धी मिरची घेतलेली आहे, ही तिखट नाही आहे मिरची, आपण ही थोडीशी अशी कांडून घेऊ। आता इथे मी दही घेतलेलं आहे। हे बघा, पहिले ना असं हे करून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, पहिले थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। मासं आहे ना घुसळून घ्यायचं छान। ह्याचा आहे ना गाठी गोठळ्या सगळ्या मोडल्या पाहिजेत, मस्त असं मऊसूत करून घ्यायचं। हे बघा, आता याच्यात पुन्हा पाणी टाकते मी। त्याच्यामध्ये साखर टाकते मी। हे बघा, 2 चमचे साखर टाकली, थोडं साधं मीठ टाकायचं, आणि आपण हा जो मसाला करून घेतलेला आहे ना हा टाकायचा। मी इथे 1.5 चमचा टाकते, आणि छान असं घुसळून घ्यायचं। जोपर्यंत याचा फेस वरती येत नाही ना छान, तोपर्यंत घुसळत चालायचं मस्तपैकी। हे बघा, मस्त छान असं घुसळून घ्यायचं, छान मस्त चव येते मग त्याच्याने। आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकतोय, थोडीशी टाकायची, वाळलेली कोथिंबीर टाकायची, त्याची चव मस्त लागते। बघा, किती छान मस्त असं आपलं मसाला ताक बनवून तयार आहे। बघा, इथे आपला मसाला आणि ताक बनवून तयार झालेलं आहे। खूप छान टेस्टी लागतं, आणि मेन म्हणजे इथे ना आपण सगळं घरातलं साहित्य घेतलेलं आहे, बाहेरचं विकत आणायची काहीच गरज नाही। या उन्हाळ्यामध्ये असं 1 ग्लासभर जरी तुम्ही हे ताक पिलं ना तर तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ना पाचकचं वगैरे ते सगळं नाहीसे होतील। दररोज 1 ग्लास तरी घेतलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये। जर तुम्हाला व्हिडिओज आवडले असतील तर लाईक शेअर
आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.